नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण आपली इज्जत वाढवण्यासाठी गुप्त उपाय जाणून घेणार आहोत. 1. सरळ उभे राहा, खांदे उंच ठेवा आणि लोकांच्या डोळ्यात डोळे घालून बोला. तुमचा आत्मविश्वास तुमच्या देहबोलीतून दिसला पाहिजे. 2. आपल्या क्षमतेपेक्षा कधीच जास्त कर्ज घेऊ नका. 3. नेहमी व्यस्त राहण्याचा प्रयत्न करा. रिकाम्या लोकांना लोक बहुतेक वेळा निरुपयोगी समजतात. त्यामुळे स्वतःला नेहमी कोणत्या ना कोणत्या कामात गुंतवून ठेवा. 4. आयुष्याचा जोडीदार निवडताना त्याच्याबद्दल सर्व माहिती जाणून घेऊनच निर्णय घ्या. सोशल मीडियाच्या झगमटाकापासून दूर राहा. फक्त आवश्यकतेपुरतेच त्याचा वापर करा. 6. जर तुम्हाला एखादी गोष्ट समजली नाही तर लाज न बाळगता परत विचारायला कमीपणा मानू नका. प्रश्न विचारणे ही कधीच कमजोरी नसते, उलट ते तुमच्या शिकण्याची ताकद असते. 7. आळस हा माणसाचा शत्रू आहे, तो आपल्या आयुष्यातून काढून टाका. 8. स्वतःला अद्वितीय समजा. हे लक्षात ठेवा की देवातही लोक दोष शोधतात, तर आपण तर माणसं आहोत. त्यामुळे स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि कोणाच्याही टीकेला मनावर घेऊ नका. 9. चुकीची संगत माणसाला घडवते किंवा बिघडवते. जशी संगत तशी रंगत असते. म्हणून संगत ही नेहमी चांगल्या व्यक्तीचीच धरावी. वाईट संगत माणसाला नेहमी अधोगतीकडेच नेते. 10. आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधीही कमी होऊ देऊ नका, कारण चेहऱ्यावरील हास्य लोकांचे तुमच्याकडे लक्ष वेधून घेते. जर तुम्ही सतत गंभीर राहाल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायचं थांबवतील. 11. आपल्या आवाजात थोडा ठामपणा ठेवा. उगाच बोलणे बंद करा. फक्त गरज असल्यावरच बोला. अशा वागणुकीमुळे लोक तुमचं अधिक आदराने ऐकू लागतील. 12. आपल्या कमाईपेक्षा जास्त खर्च करू नका. फक्त दुसऱ्याला दाखवण्यासाठी जास्त खर्च करून स्वतःचे नुकसान करू नका. अंथरूण पाहूनच पाय पसरावेत या उक्तीप्रमाणे वागा. म्हणजे जेवढी आपली कमाई आहे त्यापेक्षा जास्त खर्च करू नका. 13. प्रत्येक वेळी टाइमपास करणे थांबवा. सतत टाइमपास करणाऱ्या लोकांबद्दल समाजात चुकीचे मत बनते आणि अशा लोकांना महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे तुमचा वेळ सत्कारणी लावा. 14. वेळ कोणासाठीच थांबत नसतो. आपल्या ध्येयांवर आणि कामावर लक्ष केंद्रित करा. संकटाच्या वेळी बचतच उपयोगी पडते, त्यामुळे शक्य तितकी बचत करा. तुमचे कितीही नातेवाईक किंवा जवळचे असले तरी कोणीही मदतीला येत नाही. लोक फक्त बोलतात, पण तुमची बचतच तुमच्या कामी येईल. 15. व्यसन कोणतेही असो, ते माणसाला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या दुर्बल बनवते. व्यसन दारूचे, तंबाखूचे, सिगारेटचे असो किंवा प्रेमाचे असो, ते सुखी संसार उद्ध्वस्त करू शकते. त्यामुळे आयुष्यात कोणतेही व्यसन करू नका. 16. राग हा क्षणिक असतो, परंतु त्यात संपूर्ण संसार मोडून टाकण्याची ताकद असते. क्षणिक राग आपल्याला खूप नुकसान करून जातो. म्हणून नेहमी रागावर नियंत्रण ठेवा. ज्यावेळी तुम्हाला राग येत असेल त्यावेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा किंवा त्या ठिकाणाहून निघून जा. क्रोध शांत झाल्यावर आपल्याला कळते की आपण किती चुकीचं वागलो होतो. हाच राग आपल्या नात्यांमध्ये मोठा दुरावा निर्माण करू शकतो. म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. दुसऱ्याचे 2 शब्द ऐकून घेणे माणसाला कधीच लहान किंवा मोठे बनवत नाही. उलट नात्यांमधला दुरावा कमी होतो आणि प्रेम वाढते. 17. आपल्या चेहऱ्यावरील हास्य कधीही कमी होऊ देऊ नका, कारण चेहऱ्यावरील हास्य लोकांचे तुमच्याकडे लक्ष वेधून घेते. जर तुम्ही सतत गंभीर राहाल तर लोक तुम्हाला गांभीर्याने घ्यायचं थांबवतील. 18. आपल्या आवाजात थोडा ठामपणा ठेवा आणि उगाच बोलणे बंद करा. फक्त गरज असल्यावरच बोला.
अशा वागणुकीमुळे लोक तुमचं अधिक आदराने ऐकू लागतील. श्री स्वामी समर्थ.